आदाब, नमस्कार, सत श्री अकाल, जय भीम मित्रांनो. मी सादिक शाह, बडनेरा मंडल न्यूज चॅनल साठी आपले स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. वैराग्यमूर्ती संत श्री गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त एसएल कॉलेज प्रौद्योगिकी प्रशिक्षण संस्था व मनपा झोन क्रमांक 4 बडनेरा व पोलीस स्टेशन बडनेराच्या वतीने गाडगे बाबांना विनम्र अभिवादन व करून स्वच्छता रॅली काढण्यात आली. दिनांक 20 डिसेंबर 2024 ला एसएल कॉलेज प्रौद्योगिकी प्रशिक्षण संस्था आणि बडनेरा पोलीस स्टेशन व महानगरपालिका झोन क्रमांक 4 बडनेराच्या संयुक्त विद्यमानाने मनपा कार्यालयाच्या प्रांगणात संपूर्ण जगाला स्वच्छतेचा संदेश देणारे व स्वच्छता आपल्या कृतीमधून दाखवणारे, त्याचप्रमाणे अज्ञान, अंधश्रद्धा व अस्वच्छता यांनी बुरसटलेल्या समाजाचा विकास करण्याचे व्रत हाती घेऊन कीर्तनासारखे प्रभावी माध्यम वापरून समाज सुधारणाचे कार्य करणारे वैराग्यमूर्ती संत श्री गाडगे महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून एसएल प्रशिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रशांत लांडे उपस्थित होते. प्रमुख अतिथी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण, मनपा झोन क्रमांक 4 चे सहाय्यक आयुक्त धनंजय शिंदे, वरिष्ठ स्वास्थ्य निरीक्षक शारदा गुल्हाने मॅडम, स्वास्थ्य निरीक्षक डेंडवाल साहेब उपस्थित होते. या पुण्यतिथी निमित्त सर्वांनी आपले विचार मांडले व गाडगे बाबांना अभिवादन करून स्वच्छता रॅली काढण्यात आली. या रॅलीची मनपा कार्यालय येथून सुरुवात करून जय हिंद चौक, जयस्तंभ चौक, शिवाजी चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मानवंदना देऊन समता चौकातील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्याला बडनेरा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण व एसएल कॉलेजचे अध्यक्ष प्रशांत लांडे सह सर्व शिक्षकांनी हार अर्पण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना दिली. येथून स्वच्छता रॅली पुढचे मार्गक्रमण करीत बडनेरा पोलीस स्टेशन मध्ये नेण्यात आली व सर्व स्वच्छता कर्मचारी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. या प्रसंगी बडनेरा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण यांनी संत गाडगे बाबांना अभिवादन करून आपले मनोगत व्यक्त करून सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन दिले. कार्यक्रमाची प्रस्तावना संस्थाचे व्यवस्थापक अमोल मिल्खे सर यांनी केली. आभार प्रदर्शन सुनील टुले सर यांनी केले. कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता अमोल मिल्खे, भूषण दहीकर, सुनील टुले, अभिजित लांडे, अतुल दिधाडे, मोहम्मद जमीर, विकेश गिलबे, अजय काळे, विष्णू लांजुळकर, राहुल मेश्राम, वतन ठाकूर, स्वप्नील दारोकार, प्रज्वल लांडे, सूरज अंबाळकर, विजय कणे या सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. बडनेरा येथून सादिक शहाची रिपोर्ट. कॅमेरामॅन मोहम्मद साकिब सह. पाहत रहा बडनेरा मंडल न्यूज चॅनल. चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. सादिक शाह, बडनेरा मंडल न्यूज चॅनल साठी. आज 20 डिसेंबर 2024 वैराग्यमूर्ती गाडगे महाराज यांची आज पुण्यतिथी असल्या कारणानं त्या पुण्यतिथी निमित्त एसएल कॉलेज औद्योगिक प्रशिक्षण केंद्र आणि महानगरपालिका बडनेरा झोन क्रमांक 4 यांच्या संयुक्त विद्यमानाने बडनेरा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक सुनीलजी चव्हाण आणि लांडे सर, सहाय्यक आयुक्त शिंदे सर आणि सगळी मंडळी इथं उभी आहे. मिल्खे सर हे पाहू शकता. तर आज गाडगे बाबा यांची पुण्यतिथी निमित्त महानगरपालिकेच्या प्रांगणातून इथं रॅली निघणार आहे. त्यांची सेवा ही समर्पित आहे आणि म्हणून मग गाडगे बाबांच्या प्रतिमेसमोर त्यांची उपस्थिती सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे. तर मी आम्हाला एका फोनवर जो आमचा मित्र आहे, आमचा भाऊ महानगरपालिकेमध्ये तो खूप मोठ्या पदावरती जरी असेल तर आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आमच्या परिवाराचा सदस्य आहे आमचा राजूभाऊ भगत, आमच्या हृदयातला माणूस आहे. मी राहुल मेश्राम सर यांना विनंती करतो की आमच्या राजूभाऊ भगतचं पुष्पगुच्छ करावं. याबद्दल कुठलंही काम सांगा, त्यावेळेला टँकरवर होता माणूस, टँकर पोचवायचा. आज प्रमोशन झालं. आमचे प्रमोद भाऊ उसरे
त्यांचं सुद्धा आम्हाला नेहमी सहकार्य असतं. मी मेश्राम सरांना विनंती करतो की प्रमोद भाऊ उसरे यांचं पुष्प देऊन स्वागत करा. तसेच आमचे सतीश भाऊ राठोड या सगळ्यांचं आम्हाला खूप मोठं सहकार्य या महानगरपालिकेच्या माध्यमातून असतं. मी वतन ठाकूर सरांना विनंती करतो की यांचं पुष्प देऊन स्वागत करा. बंटीभाऊ मारवे आहे का? बंटीभाऊ मारवे कृपया या. स्वप्नील दारोकर सर कृपया यांचं पुष्प देऊन स्वागत करेल. सुनील भाऊ जेदे सुद्धा या ठिकाणी येतील. आमचे विजय भाऊ तरेकर आमचे बंधू. सुनील भाऊ जेदे यांचं प्रज्वल लांडे यांचं पुष्प देऊन स्वागत करतील. त्यानंतर सूरजला विनंती करतो की आमचा बंधू विजय तरेकर याचं सुद्धा पुष्प देऊन स्वागत करतील. विजू भाऊला विनंती करतो की शुभम परदेशी आहे आमचा बंधू शुभम परदेशी याचं सुद्धा स्वागत करावं. नौशाद भाई आप भी आओ इधर. और हीरा भाऊ संगते नौशाद भाई गिलबे सर नौशाद भाईचं पुष्प देऊन स्वागत करते. और हीरा भाऊ का हमारे राजू भाऊ के हाथ से स्वागत. राजू भाऊ हीरा भाऊ का स्वागत. गुरु भैया बाहर गए क्या? अमित मिश्रा भी गए. बाबा भाई है ना? बाबा भाई गए. चला राजेश भाऊ मावळे या. अभिजित लांडे सरांच्या हस्ते मावळे साहेबांचं आमचं स्वागत करावं. बाकी तो होगा. लेडीज का नाम कलीम भाई का नाम. कलीम भाई कौन और मतलब आओ कलीम भाई ऐसे आओ. हमारे कलीम भाई का स्वागत करें. आओ कलीम भाई. और हमारे जिनका हमेशा सहकार्य रहता त्यांना म्हणजे मी तर त्यांना फोनही नाही केला. आमच्या त्यांच्या फोनवरती ते हजर झाले. पटनेरा न्यूज़ मंडलचे सन्माननीय सर्वेसर्वा संपादक हमारे सादिक भाई इनका भी मैं यहाँ पे स्वागत करता हूँ. मी काळे सरांना विनंती करतो कि सादिक भाई का भी यहाँ पे पुष्प देके स्वागत करें. मीडिया एक चौथा स्तंभ होता है. राजू भैया एखादी महिला का स्वागत. मंगलाताई चव्हाण आणि सोनूताई राठोड कृपया या ठिकाणी यावं. सगळ्या महिलांच्या वतीनं तुमच्या 2 महिलांचं स्वागत आपण गुल्हाणे मॅडमच्या हस्तेच घेऊ. साहेबांच्या उपस्थितीत शिंदे साहेबांच्या सन्माननीय शिंदे साहेब, प्रशांतजी लांडे साहेब आणि गुल्हाणे मॅडमला विनंती करतो की या महिलांचा सन्मान गुच्छ देऊन आपण आपल्या शुभ
ऐसा आ जाओ। हाँ इधर देखो, इधर देखो थोड़ा, इधर इस तरफ ऐसा हो जाओ। हाँ ऐसा ऐसा। स्वागताचा कार्यक्रम इथेच आटोपता घेतो आणि प्राचार्य भूषण दहीकर सरांना विनंती करतो की थोडक्यात आपण या ठिकाणी आज दिनांक 18 डिसेंबर 2024 20 डिसेंबर 2024 हिंदवी स्वराज्याचे जनक छत्रपती शिवाजी महाराज, राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिबा फुले आणि ज्यांनी घराघरात प्रत्येकाच्या मनामनात प्रत्येक गावात स्वच्छतेचा संदेश दिला असे संत गाडगे महाराज, आज त्यांची पुण्यतिथी। आणि या विदर्भातले सर्व संतांची भूमीमधून विदर्भातील सर्व संत, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असो त्या इतर संत सर्वांना मी विनम्र अभिवादन करतो आणि माझ्या प्रास्ताविकेला मी सुरुवात करतो। मी SLITI बडनेरा येथील प्राचार्य असून दरवर्षीप्रमाणे यावर्षी आपण महानगरपालिका बडनेरा यांच्या समवेत दरवर्षी आपण संत गाडगे महाराज पुण्यतिथीनिमित्त बडनेरा शहरामधून एक रॅलीचं आयोजन करत असतो। या रॅलीमध्ये आपल्याला महानगरपालिका बडनेरा आणि पोलीस स्टेशन सहभाग होऊन आपला हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमामध्ये सहकार्य करतात। एक शिंदे साहेबांना मी सांगू इच्छितो की आमचे सन्माननीय अध्यक्ष श्री प्रशांतजी लांडे साहेब आणि आमचे प्रेरणास्थान श्री स्वर्गीय सुरेश पंतजी लांडे साहेब यांच्या जयंती व पुण्यतिथीनिमित्त आम्ही आमच्या संस्थेमध्ये दरवर्षी एक हा सप्ताह आयोजित करत असतो। या सप्ताहामध्ये विद्यार्थ्यांसाठी स्पोर्ट, रक्तदान शिबिर, स्वच्छता अभियान, सांस्कृतिक कार्यक्रम या वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आम्ही आमच्या संस्थेमध्ये आयोजन करत असतो। तसेच आपल्याला आज आपल्या या कार्यक्रमाला लाभलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय श्री प्रशांतजी लांडे सर यांचं मी शब्द सुमनाने स्वागत करतो। धनंजय शिंदे साहेब, सहाय्यक आयुक्त मनपा बडनेरा, हे पण आपल्या कार्यक्रमाला आज त्यांनी उपस्थिती दिली, त्यांचे सुद्धा मी स्वागत करतो। माननीय शारदा गुल्हाने मॅडम, ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक, या आपल्या कार्यक्रमाला त्यांनी वेळातला वेळ काढून उपस्थिती दिली, त्यांचे सुद्धा मी माझ्यातर्फे संस्थेच्या वतीने स्वागत करतो। आणि ढिंडवाल साहेब, स्वास्थ्य निरीक्षक बडनेरा, यांचे सुद्धा मी स्वागत करतो। तसेच सर्व बडनेरा शहर स्वच्छ ठेवण्यासाठी ज्या काही आमच्या महिला बंधू आहे, पुरुष बंधू आहे, त्यांचे सुद्धा मी शब्द सुमनांनी स्वागत करतो। आणि या कार्यक्रमाला उपस्थित सर्व विद्यार्थी, माझा शिक्षक वृंद यांचे सुद्धा मी स्वागत। भूमिका मांडली। SL औद्योगिक प्रशिक्षण संस्था अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांना टेक्निकल औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचं प्रशिक्षण देत असताना अनेक कंपनीजमध्ये शिंदे साहेबांना सांगू इच्छितो की साहेब आतापर्यंत 350, 400, 500 विद्यार्थी दरवर्षी वेगवेगळ्या कंपनीमध्ये लागतात आणि त्यासाठी आमचे सन्माननीय अध्यक्ष साहेब दरवर्षी मोठ्या कॅम्पसचं आयोजन करतात। मानस हा आहे की विद्यार्थ्यांना केवळ प्रशिक्षण देणंच नाही तर त्याच्या माध्यमातून त्याला रोजगार देण्याचं कार्य या SLITIच्या माध्यमातून आम्ही नेहमी करत राहतो आणि म्हणूनच तुमच्याकडून पण ज्या काही अपेक्षा व्यक्त केल्या तर त्या सहृदयतेने आम्ही केल्या। मी सन्माननीय गुल्हाने मॅडम यांना विनंती करतो की आपलं मनोगत या निमित्तानं आपण व्यक्त करू। संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त हा जो SL औद्योगिक संस्था यांचा उपक्रम स्वच्छ भारत अभियान अंतर्गत मनपाचा उपक्रम या संदर्भात स्वच्छतेबाबत नागरिकांना संदेश देण्याकरता रॅली काढण्यात येणार आहे आणि ते जमलेले सगळ्यांच्या सहकार्याबद्दल मी आभारी। धन्यवाद मॅडम, आपलं सहकार्य या माध्यमातून असंच यापुढे आपण आम्हाला द्यावं एवढीच अपेक्षा आपल्याकडून व्यक्त करतो। आणि
आज या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले आमचे सन्माननीय सहाय्यक आयुक्त धनंजय शिंदे साहेब यांना विनंती करतो की आपण 20 डिसेंबर गाडगेबाबांच्या पुण्यतिथीनिमित्त आमच्या विद्यार्थ्यांना व कामगार वर्गाला या ठिकाणी संबोधित करावे. सन्माननीय धनंजय शिंदे साहेब. सर्वांना माझा नमस्कार. सर्वप्रथम मी आपण सर्वांची माफी मागतो की माझ्यामुळे आपला कार्यक्रम आज थोडासा उशिरा सुरू झाला. आज आपण इथे एसल औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्याद्वारे आणि मनपा याच्याद्वारे जो एकत्रित आयोजित कार्यक्रम आहे, या कार्यक्रमात आज इथं आपण उपस्थित आहे. सर्वप्रथम तर मी सदर संस्थेचे अध्यक्षांचे खरंच अभिनंदन करतो की त्यांनी त्यांच्या वडिलांचे जन्म आणि स्वर्गवास हा पिरियड त्यांना जो लागला त्याचा त्यांनी एक चांगला उपयोग घेतला. एक सप्ताह आयोजित केला आणि त्या सप्ताहामध्ये इतक्या प्रकारचे सार्वजनिक कार्यक्रम जे सेवाभावी संस्था पण कदाचित त्या एवढ्या करत नसेल, त्या एवढ्या संस्थाचे एवढे कार्यक्रम सामाजिक कार्यक्रम ते इथे आयोजित करतात. त्याचा आज इथे आपण स्वच्छता रॅली आणि जनजागृती रॅली जे आपण इथे आयोजित करत आहे मनपा आणि एसल औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, याच्यामुळे नक्कीच इथल्या शहरातील बडनेरा शहरातील नागरिकांना एक स्वच्छतेचा एक चांगला संदेश जाईल. आणि इथे उपस्थित जे विद्यार्थी आहे, मी असं अपेक्षित करतो की इथले जे विद्यार्थी आहे हे संस्थेद्वारे भविष्यामध्ये खूप चांगल्या पदावर जातील. जे लांडे सरांचं जे मी आता हे ध्येय बघतोय त्या ध्येयाच्यानुसार, आणि जसं आता इथे काही वेळामध्ये सांगितलं आहे की त्यांच्या संस्थेचे बरेचसे विद्यार्थी मोठ्या मोठ्या औद्योगिक क्षेत्रामध्ये चांगल्या ठिकाणी रुजू झालेले आहे. तर मी आणखी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जैन सर. धन्यवाद. सन्माननीय शिंदे साहेबांनी आपलं मनोगत व्यक्त करत असताना जी भूमिका मांडली आणि आमच्या उपक्रमांचं कौतुकसुद्धा केलं. सन्माननीय अध्यक्ष साहेबांच्या माध्यमातून मार्गदर्शनामध्ये आम्ही आमच्या कॉलेजमध्ये जे उपक्रम घेतो त्याचं कौतुक आपण केलं. आपलंसुद्धा सहकार्य यापुढे असंच लाभावं अशी आपल्याकडून विनंती करतो. आत्ताच या ठिकाणी पडनेरा पोलीस स्टेशनचे सन्माननीय पोलीस निरीक्षक ठाणेदार साहेब सुनीलजी चव्हाण साहेब या ठिकाणी उपस्थित झाले आणि अनेक कार्यामध्ये कॉलेजमध्ये कुठल्याही गोष्टी असो, काहीही घटना रस्त्याने घडो, साहेबांना याही अगोदर साहेब आता यावर्षीपासूनच या ठिकाणी रुजू झाले, पण खूप चांगलं काम आणि साधं काम. अनेक निवडणुका साहेबांच्या माध्यमातून गेल्या, पण बडनेरामध्ये एक शांतताप्रिय वातावरण, सगळ्या लोकांशी असणारे त्यांचे संबंध, कुठल्याही धर्माचा, जातीचा, पंथाचा, या पद्धतीचे एक ठाणेदार आमच्या बडनेराला लाभले, हे आमच्यासाठी सुद्धा एक गौरवाची बाब आहे. मी सन्माननीय प्रशांतजी लांडे साहेबांना विनंती करतो की सन्माननीय पोलीस निरीक्षक ठाणेदार सुनीलजी चव्हाण साहेब यांचं या ठिकाणी पुष्प देऊन स्वागत करा. आणि जवळपास सगळ्यांची मनोगत झाली. अध्यक्षीय भाषणाच्या अगोदर मी सुनीलजी चव्हाण साहेब यांना विनंती करतो की आपण वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त 1-2 शब्द मनोगत व्यक्त करा. सन्माननीय सुनीलजी चव्हाण साहेब. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित मनपा सहाय्यक आयुक्त लांडे सर आणि इतर मान्यवर विद्यार्थी वर्ग, कर्मचारी, सगळे शिक्षक, संत गाडगे महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमानिमित्त आपण सगळे जमलेलो आहोत. तर त्यांचं कार्य तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मला एवढंच या प्रसंगी आपल्याला सांगायचं आहे की जे पूर्वज आणि ज्यांनी जे चांगलं काम केलं आहे त्याची आपण पुनरावृत्ती केली पाहिजे, त्यांच्याकडून शिकलं पाहिजे, त्यांच्याप्रमाणे आपण जगलं पाहिजे, त्यांचा आदर्श आपण ठेवला पाहिजे. आईवडील असो किंवा हे जे पूर्वज असो किंवा जे संत लोक आहेत त्यांच्याकडून जे जे चांगलं आपल्याला शिकता येईल ह्या वयामध्ये ते आपण शिकलं पाहिजे. त्याचा फायदा आपण आपल्या पुढील आयुष्यात करिअरमध्ये केला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे आता करिअर जर आपल्याला करायचं असेल तर कॉम्पिटिशन किती मोठी आहे. त्याकरता
हे जे चांगले लोक आहेत आपले शिक्षक, ते आपल्याला जे वारंवार सांगतात त्याचं आपण ऐकून चांगलं मेहनत, चांगला अभ्यास केला पाहिजे, आईवडिलांचं ऐकलं पाहिजे, तर आपण नक्कीच काहीतरी आपण आपलं करिअर करू शकतो. आज मी काही जास्त बोलणार नाही. एखादा दिवस सर माझं ठेवा, मी विद्यार्थ्यांशी निवांत आपण चर्चा करू. पण आज सरांनी सगळ्या व्यासपीठाने जो हा कार्यक्रम आयोजित केला अत्यंत छान आहे. मला पण बोलवलं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा आभारी आहे. आणि पुन्हा एकदा जयंतीनिमित्त आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपलं सहकार्य तमाम जनतेला नेहमीच असतं. आजच्या या गाडगेबाबांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण आपलं मनोगत व्यक्त केलं. आमच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. निश्चितच आपल्याला आमच्या SL औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये आपली एक व्हिजिट होईल आणि आपल्या सगळ्या सहकार्यासाठी आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. आणि आमच्या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष आणि आजच्या कार्यक्रमाचे सुद्धा अध्यक्ष सन्माननीय प्रशांतजी लांडे साहेब यांना विनंती करतो की आपण अध्यक्षीय मनोगत या ठिकाणी राहू. सर्वांना नमस्कार. आज आपल्या अमरावतीचे भूषण केवळ अमरावतीचेच नाही, केवळ विदर्भाचेच नाही, तर पूर्ण देशाचे भूषण असलेले डॉक्टर बाबासाहेब गाडगे महाराज आणि आपण खऱ्या अर्थानं खूप भाग्यवान आहोत की आपण त्यांच्या भूमीमध्ये आपण जन्म घेतलेला आहे. अमरावती ही खऱ्या अर्थानं गाडगे महाराजांची कर्मभूमी राहिलेली आहे, जन्मभूमी राहिलेली आहे. आदरणीय विचारपीठावर उपस्थित सन्माननीय सहाय्यक आयुक्त साहेब धनंजयजी शिंदेजी, आजच्या या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून लाभलेले आपल्या बडनेरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सन्माननीय चव्हाण साहेब आल्यानंतर मला एक हे झालं की चव्हाण साहेब आले तर एक घरचा माणूस आला. कारण आज जो आपण पुण्यतिथीचा हा 8 दिवसाचा कार्यक्रम आपण घेतोय, आमचे स्वर्गवासी पिताश्री सुरेशपंतजी लांडे हे सुद्धा PI होते आणि पोलीस डिपार्टमेंटच्या सहवासामध्ये आम्ही लहानाचं मोठं झालो. आणि कोणी पोलीस युनिफॉर्ममध्ये किंवा पोलीस डिपार्टमेंटचे माणसं आम्हाला दिसले की हे आपल्या घरचे माणसं आल्यासारखं आम्हाला वाटतं. तर धन्यवाद सर, तुम्ही या कार्यक्रमाला आले. खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम पूर्ण झाला असं आम्हाला पोलीस डिपार्टमेंटचं एखादं व्यक्तिमत्व जर आलं तर आम्हाला असं वाटत असतं. या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित गुल्हाने मॅडम, बडवाईस सर, आपले मिल्के सर, टुले सर, दहीकर सर इथे या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित, म्हणजे त्यांचा जर खऱ्या अर्थानं हा तर कामाची वेळ आहे, परंतु गाडगे महाराजाचा कार्यक्रम आहे आणि त्यांच्या परिसरामध्ये हा कार्यक्रम होऊ घातलेला आहे. त्यासाठी थांबलेले सर्व कॉर्पोरेशनचे कर्मचारी, साफसफाईचे कर्मचारी खऱ्या अर्थानं गाडगे महाराजांच्या विचारांना पुढे नेण्याचं काम ते करतायत. त्याच्यामुळं त्यांच्यासाठी खऱ्या अर्थानं टाळ्या वाजायला पाहिजे. SLITचा संपूर्ण स्टाफ आणि माझे जे खऱ्या अर्थानं ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे, माझे प्रशिक्षणार्थी. असं म्हणतात की ज्याचं पोट भरलेलं असेल, ज्याचं पोट खाली असेल, ज्याला भूक लागली असेल तेव्हा तो खातो, ही प्रकृती आहे. माणसाला भूक लागली तेव्हा माणूस खातो, ही प्रकृती आहे. माणसाला भूक लागली नसताना सुद्धा, त्याचं पोट भरलं असताना सुद्धा तो खातो, ही खऱ्या अर्थानं विकृती आहे.
परंतु स्वतःचं पोट खाली असताना इतरांचं पोट भरण्यासाठी धावपळ करणं, इतरांचं पोट भरण्याकरता सर्व गोष्टी करणं, याला खऱ्या अर्थानं भारतीय संस्कृती म्हणतात आणि हीच भारताची खऱ्या अर्थानं संस्कृती आहे. आणि मला आवर्जून या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगावंसं वाटतं की स्वतःचं कुटुंब, स्वतःचे लेकरं बाळं, स्वतःचं सर्व अडचणी बाजूला ठेवून हे कर्मचारी जे आहे आपल्या इथे समोर बसलेले, हे आपलं घर तर स्वच्छ ठेवतातच, परंतु आपलं गाव कसं स्वच्छ राहिलं पाहिजे याच्यासाठी सतत दिवस रात्र धडपड करत असतात आणि तशा पद्धतीने वागत असतात. यांचं खऱ्या अर्थानं ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमच्या संस्थेच्या वतीनं, आमच्या SL पब्लिक स्कूलच्या वतीनं, SL ITIच्या वतीनं खऱ्या अर्थानं मी यांचं अभिनंदन करतो, यांचं स्वागत करतो. गाडगे महाराजांनी सुद्धा हेच केलं की स्वतःच्या घराकडे की माझं कुटुंब हे माझं, फक्त माझा मुलगा, माझी बायको हे नसून माझं पूर्ण गाव, माझं राज्य, हे माझं विदर्भ, माझं अमरावती किंवा माझं हे पूर्ण महाराष्ट्र राज्य हे माझं कुटुंब आहे आणि ह्या कुटुंबाला मला शिक्षण द्यायचं आहे. या कुटुंबाला मला सर्व गोष्टींनी या सामाजिक बंधनातून ज्या रूढी परंपरा आहे त्याच्यातून बाहेर काढायचं आहे. त्याच्यासाठी स्वतःचं आयुष्य झटून दिलं, आयुष्य वाहून दिलं. असे हे गाडगे महाराज आज अमरावती युनिव्हर्सिटी गाडगे महाराजांच्या नावाने आहे. आपल्या इथे वलगावला मोठं एक प्रतिष्ठान त्यांच्या नावाने आहे. परंतु आपली जबाबदारी आहे केवळ गाडगे महाराज हे केवळ पुण्यतिथी पुरते मर्यादित नाही राहिले पाहिजे, तर ते आपल्या विचारात, आपल्या आचारात या सर्व गोष्टीतून गाडगे महाराजांचे विचार आपल्याला दिसले पाहिजे. आणि स्वच्छतेचा मार्ग ज्यांनी खऱ्या अर्थानं शिकवला, 1905 मध्ये जेव्हा कुठल्याच पद्धतीचं माध्यम नव्हतं, जेव्हा कुठल्या पद्धतीचे साधनं नव्हते, फक्त एक विचार गाडगे महाराजांनी पुढे आणला. त्या काळात हे ईश्वराचे प्रतिनिधी होते, त्याच्यामुळे त्यांच्या माध्यमातून ह्या सर्व गोष्टी कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवल्या. ह्या खऱ्या अर्थानं एक पुण्यात्मा आपल्या भारताच्या जमिनीमध्ये, संस्कृतीमध्ये जन्माला आला आणि तो एक मोठा संदेश आपल्या भारतीय वासियांना, महाराष्ट्राच्या लोकांना, विदर्भाच्या लोकांना देऊन गेला. खऱ्या अर्थानं आपण फार पुण्यवान लोक आहे की अशा संत लोक आपल्या या भूमीमध्ये जन्माला आले. त्यांचेच विचार आपल्याला पुढे न्यायचे आहे. या कॉलेजच्या माध्यमातून आम्ही दरवर्षी, सर हा दरवर्षीचा प्रोग्राम असतो की साहेबांचं, आमचे जे वडील होते त्यांचं 18 तारखेला त्यांचा जन्म झाला, 18 डिसेंबरला, आणि 25 डिसेंबरला त्यांचं ते स्वर्गवासी झाले. हा संपूर्ण आठवडा आपण एक उपक्रम राबवत असतो आणि चांगल्या पद्धतीने आमचे विद्यार्थी पण त्याला सहकार्य करतात, कॉर्पोरेशनचे कर्मचारी पण त्याला सर्व सहकार्य करतात, आमच्या कॉलेजचा सर्व स्टाफ या सर्व गोष्टीमध्ये इनिशिएटिव्ह घेऊन चांगल्या पद्धतीने हे गोष्टी करत असतात. तर वेळ कार्यक्रमाला झालेला आहे. बोलायचं खूप असतं, बोलायचं खूप वाटत पण असतं की पण आपल्याला एक पुढचे पण प्रोग्राम, आपलं पुढचं शेड्यूल आपल्याला पुढे फॉलो करायचं आहे. त्यासाठी मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा येथील कर्मचाऱ्यांना जे रात्रंदिवस साफसफाईसाठी राबतात त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. महापुरुषांच्या विचारांवरती निष्ठा ठेवून त्यांचा विचारांचा व्यासंग सुद्धा सन्माननीय अध्यक्ष साहेबांचा असल्यामुळं अनेक महापुरुषांना, मग सावित्रीबाई फुले असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल, शिवाजी महाराज असेल, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले असेल, अशा विचारांवरती निष्ठा ठेवून संस्थासुद्धा त्यांच्याच विचारांतून माध्यमातून विद्यार्थी हिताय या माध्यमातून आमच्या अध्यक्ष साहेबांचं नेहमी विचार असतात. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. तुम्ही तुमचं मनोगत व्यक्त केलं. वेळेअभावी ते थोडंसं कमी वेळामध्ये आपल्याला या ठिकाणी, आपण आपल्या कॉलेजमध्ये सप्ताहांतर्गत अनेक कार्यक्रमांचं आयोजनसुद्धा आहे. तर मी या कार्यक्रमाची सांगता म्हणून सन्माननीय गटनिदेशक टुले सरांना विनंती करतो की थोडक्यात या ठिकाणी आपलं आभार मान्यवरांचे आपण व्यक्त करावे. ज्यांच्या स्मृती दिनानिमित्त वैराग्यमूर्ती संत गाडगे बाबा यांची पुण्यतिथी आहे. त्या पुण्यतिथीनिमित्त आजचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि बडनेरा शहरामधून पूर्ण आपली रॅली निघणार आहे. तर या कार्यक्रमाला उपस्थित आमच्या संस्थेचे
आदरणीय सन्माननीय अध्यक्ष प्रशांतजी लांडे सर, तसेच चव्हाण साहेब, तसेच आपले गुल्लाने मॅडम आणि शिंदे साहेब जे वेळातला वेळ काढून उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. तसेच आपल्या महानगरपालिकेचे सर्व कर्मचारी हे सुद्धा उपस्थित राहिले, त्यांचे सुद्धा मी शब्दसुमनाने आभार मानतो. तसेच आमच्या ITIचा संपूर्ण स्टाफ सकाळीच इथं उपस्थित राहिले 8 वाजता, त्याबद्दल त्यांचे सुद्धा मी आभार मानतो. आणि आपण सर्व प्रशिक्षणार्थी सकाळी इथे येऊन उपस्थित राहिले आणि कार्यक्रमाची शोभा वाढवत आहे, आपले सुद्धा मी संस्थेच्या वतीने आभार मानतो. तसेच आमचे संस्थेचे व्यवस्थापक सन्माननीय मिल्के सर यांच्यामुळं हा कार्यक्रम आपला सर्व आयोजित होतो आणि प्रत्येक कार्यक्रमाची त्यांना म्हणजे कसं एक आवड आहे, त्यांच्या माध्यमातूनच हा आपला कार्यक्रम सक्सेस होतो. त्यांचे सुद्धा मी मनापासून संस्थेच्या वतीने आभार मानतो. तसेच मीडियाचे सादिक भाई हे सुद्धा येऊन यांनी आपल्याला सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार मानतो. आणि आता आपल्या कार्यक्रम रॅलीची सुरुवात होईल. अभिजित सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या रॅलीचं नियोजन सांगावं. सर, यानंतर अभिजित सरांनी पूर्ण नियोजन सांगावं आणि लगेच आपली रॅली इथून सुरुवात. आज आपण संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त बडनेरा महानगरपालिका यांच्या प्रांगणात उपस्थित झालो आहे. या ठिकाणून पुढील नियोजन असं आहे की आपल्याला या ठिकाणाहून सर्वांना 3-3च्या रांगा करून निघायचं आहे. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांच्या प्रतिमेला हारार्पण होईल. त्यानंतर एक शिवगर्जना होईल. त्या ठिकाणाहून आपल्याला नवी वस्तीला सरळ निघायचं आहे आपल्या डेपो साईडला. त्यानंतर समता चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हारार्पण होईल. आणि सर्व शेवटी या पदयात्रेची सांगता ही बडनेरा पोलीस स्टेशनच्या प्रांगणात दरवर्षी होत असते. त्याचप्रमाणे यावर्षीसुद्धा त्या ठिकाणी या रॅलीचं तिथे पूजन होईल पोलीस स्टेशनला आणि तिथे या रॅलीचा समाप्त होईल. तर मी सर्वांना विनंती करतो की आपण आता 3-3ची रांग लावावी सर्व विद्यार्थ्यांनी, ठीक आहे. आणि सर्व निदेशकांना विनंती करतो की त्यांनी पुढचा 4 बार. आज 20 डिसेंबर 2024 वैराग्यमूर्ती गाडगे महाराज यांची आज पुण्यतिथी असल्याकारणानं त्या पुण्यतिथीनिमित्त SL कॉलेज, औद्योगिक प्रशिक्षण केंद्र आणि महानगरपालिका बडनेरा झोन क्रमांक 4 यांच्या संयुक्त विद्यमानाने आज इथं रॅली काढण्यात येत आहे. तर हे पाहू शकता आपण, महानगरपालिकेच्या प्रांगणातून ही रॅलीची सुरुवात होत आहे आणि हे पूर्ण वस्ती फिरून बडनेरा पोलीस स्टेशन आणि तिथं मग गाडगेबाबा मंदिर इथं या रॅलीचं समापन होईल. बडनेरा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक सुनीलजी चव्हाण आणि लांडे सर, सहाय्यक आयुक्त शिंदे सर आणि सगळी मंडळी इथं उभी आहे. मिल्के सर हे पाहू शकता. तर आज गाडगेबाबा यांची पुण्यतिथीनिमित्त महानगरपालिकेच्या प्रांगणातून इथं रॅली निघणार आहे. चल चला फटाफट चल आगे तो. हे पाहू शकता आपण, गाडगेबाबा वैराग्यमूर्ती गाडगेबाबा यांची आज पुण्यतिथीनिमित्त जी रॅली निघत आहे ते महानगरपालिकेच्या प्रांगणातून होऊन जय चौक ते जयस्तंभ चौक आणि असं पूर्ण शिवाजी चौक असं पूर्ण वस्ती फिरून पोलीस स्टेशनला पोहोचणार आहे. बाबा सिर्फ टेबल को झटका मत लगा देना, अब यहाँ से ऐसा.
यहाँ से ऐसी पूरी उधर तक कवर करो, दिखे ना पूरी, दिखे पूरी रेडी, वो वैसे चलो वहाँ तक, चलो 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 चलते रहो चलते देखना हाँ, अब यहाँ खड़े हो जाओ, ऐसी पूरी चलने दो, फिर अपन आगे गौर करते हैं। ये लो पूरा हाँ तो चल दो, हाँ बढ़िया बढ़िया। ते पाहू शकता गाडगे बाबा, वैराग्यमूर्ती गाडगे बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त स्वच्छता अभियान आणि त्यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात येत आहे। पाहू शकता आपण सगळे SL कॉलेजचे विद्यार्थी आणि महानगरपालिकेचे कर्मचारी याच्यात सगळ्यांचा सहभाग आहे। हाँ चलो 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 देख सकते हो छत्रपति शिवाजी महाराज उनका यहाँ पर हाल फूल चढ़ाकर सत्कार किया जा रहा है। शिवाजी चौक नवी वस्ती बडनेरा येथे शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण करीत श्री लांडे सर आणि बडनेरा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण आणि मिल्के सर ऊपर का लेना गजाशिवपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न धीपती अष्टप्रधान वेष्टिता अष्टवदान वेष्टिता न्यायालंकार मंडित राजनीती धुरंधर पौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावदंस सिंहासनाधीश्वर श्री 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 श्रीमंत योगी छत्रपति शिवाजी महाराज की जय महाराज की तो पाहू शकता आज गाडगे बाबा पुण्यतिथी निमित्त जी रॅली काढण्यात आलेली आहे ती रॅली आता बडनेरा पोलीस स्टेशन इथं आलेली आहे आणि इथं पण काही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे। तर पाहू शकता आपण
हे आलं ये एक और करना घ्या तो मग हा असे हा मागच्या बाजूला एकदम पाहू शकता SL कॉलेजचे SL ITI औद्योगिकी प्रशिक्षण केंद्र इथले सर्व विद्यार्थी पाहू शकता आपण बडनेरा पोलीस स्टेशन इथे आता काही कार्यक्रमाचं आयोजन आहे तर इथे हे सगळे उपस्थित आहे तुम्हाला पुरायचं थोडा सामने से वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराजांचा कार्यक्रम झाला की स्वच्छता कामगार यांचंही इथं स्वागत सत्कार करण्यात येत आहे त्यांचं सुद्धा स्वागत त्या ठिकाणी राहिलं होतं. मी पोलीस निरीक्षक साहेबांना विनंती करतो की मच्छिंद्रजी भटकर यांचं पुष्प देऊन सांगतो. हे पाहू शकता आपण सिटी न्यूजचे पत्रकार यांचं स्वागत करताना बडनेरा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीलजी चव्हाण. सर्व पोरांनी आई वडिलांचं ऐकत नाही, करिअर राहतं बाजूला आणि चूल आणि मूल त्याच्यामध्ये तुझं आयुष्य वाया जातं. तर कसल्या परिस्थितीत अशा भानगडी करायच्या नाही. तुम्ही ठरवा स्वतःला. फक्त आई वडिलांचं ऐकलं ना तरी तुम्ही एक चांगला व्यक्ती होऊ शकता. हे मला तुम्हाला सांगायचं आहे या निमित्ताने. आई आणि वडील हे यांना कधी वाटत नाही की आपल्या मुलगाचं वाईट व्हावं किंवा तो मागं राहावं. फक्त ते एक उदाहरण म्हणून सांगतो. जगामध्ये दोन अशा व्यक्ती असतात की त्यांना असं नेहमी वाटतं की आपल्यापेक्षा आपला मुलगा मोठा व्हावा. समजा माझा मुलगा असेल तर मला वाटतं त्याने माझ्यापेक्षा मोठा अधिकारी व्हावा. दुसरा पोरगा झाला तर मला चांगलं वाटणार नाही. अशी पद्धत असते. ऐकणं आई वडील नेहमी असं वाटतं की आपला मुलगा मोठा झाला. पण आपण मला हे सांगायचं, तुम्ही कधी आई वडिलांचा कधी विचार केला का रे? तुमचा वाढदिवस आई वडील साजरा करतात का नाही? तुम्ही विचार करा, मागच्या वाढदिवसाला आई वडिलांनी आपल्याला काय दिलं, आपण त्यांच्याकडून काय घेतलं, त्यांनी किती पैसे दिले, त्यांनी ड्रेस घेतला का? आपण हक्काने सांगतो मला यावेळेस मोबाईल पाहिजे, यावेळेस जीन्स पाहिजे, मला 5,000चा बूट पाहिजे सांगतो आपण. काही जण म्हणतात मला अंगठी पाहिजे, काही जण म्हणतात मला चेन पाहिजे, आहे का नाही? त्याची काही आवश्यकता नाही आता आपल्याला, तरी सुद्धा आपण ते मागतो. आणि आई वडील म्हणतात मुलाने मागितले आपलं त्याचं पूर्ण करू. ते त्यांच्या हातात घालणार नाही अंगठी किंवा काय, मग ते आपल्या मुलाला घालतात. किंवा कपड्याचं पण तसंच. आई चांगली साडी घालत नाही पण मुलीला 2-2, 3-3 ड्रेस घेतात, मुलाला शर्ट पॅन्ट चांगले घेतात. मी असं करा ना कधीतरी. यावेळेस मी आईचा बड्डे साजरा कराल, मी पैसे टाकून आईला हॉटेलमध्ये नेईल. बघा बरं किती आनंद मिळेल तुम्हाला. तुम्ही तुमच्या लोकांसाठी जगा ना, दुसऱ्यांसाठी, मित्रांसाठी तुम्ही चौकात उभं राहून केक कापता आणि फटाकडे वाजवता 5,000ची माळ. मला इतकं वाईट वाटतं सर. मी मनात खूप शिव्या देतो, मी खरं सांगतो, पण बोलता येत नाही. काय गरज आहे त्याची किंमत? मला तिथं माहिती असते काय. हा चौकात एक तर फटाके फोडतोय आणि साजरा करतोय आणि त्याच्यानंतर काय असतं तर पार्टी. त्याला 4-4, 5-5 आणि कर्ज घेतात, मित्रांकडून कर्ज घेतात. आमच्या वेळेची परिस्थिती इतकी वाईट होती, तुम्हाला काही बर्थडे आमच्या व्यक्त करायचे. एक जाणीव ठेवली पाहिजे प्रत्येकाने. आपल्याला मोठं व्हायचंय तर आई वडिलांचं नेहमी ऐकायचं. त्यांना कोणी बोललं तर आपल्याला राग यायला पाहिजे. त्यांचा अपमान होतोय, ते दुसऱ्याच्या इथं काम करतात, त्यांची काय परिस्थिती, आपणच सुधारणार ना. तुम्ही नाही सुधारणार तर त्यांनी अपेक्षा कोणाकडून करायची?
तुम्ही त्यांचा भाऊ त्यांचे वडील त्यांच्या आता करणार आहेत का? आता ते तुम्हीच करणार ना. आपल्या आई वडिलांची परिस्थिती आपल्याला सुधारायची, त्यांची सुधारली तर तुमची सुधारली हे 100%. म्हणून आज प्रत्येकाने आजपासून ठरवा की चला आपल्या आईच्या किंवा वडिलांच्या डोळ्यात अश्रू नाही आले पाहिजेत. मी त्यासाठी कष्ट करेन. तुम्ही तर आता कॅटेगरी आहे बघा. आता पूर्वी कसं असायचं, आमच्या काळात 20 वर्षाच्या 25 वर्षाच्या पूर्वी आम्हाला जेव्हा विचारायचे ना तू काय होणार, आम्ही लगेच म्हणणार बरं का, आम्ही डॉक्टर होणार, आम्ही वकील होणार. पण आता लहान मुलाला विचारा तुम्ही, जावा आता बाहेर, त्याला विचारायचं बाळा तुला काय व्हायचंय, तर डायरेक्ट काय सांगतो माहिती का, खरं सांगतो, मग मला कलेक्टर व्हायचंय, कोण म्हणते मला IPS व्हायचंय. बघा त्यांची स्वतः जमाना बदललाय आता आणि आपण बारीक विचार करतोय आता. ठीक आहे, तुमचे घरचे अशिक्षित असतील किंवा तुमची आर्थिक परिस्थिती सुद्धा कमजोर असेल सध्याच्या परिस्थितीत, पण ती बदलणं तुमच्या हातात आहे बरं का. तुम्हाला सांगतो, गरीब माणूस मोठा होऊ शकतो का नाही, आपण सगळ्यात मोठा होऊ शकतो का नाही, तुम्ही ठरवलं तर होता बरं का. आणि तुम्ही जर नाही ठरवलं तर तुम्ही एकदम आत्ताची तुमच्या आई वडिलांच्या राज्यात तुम्ही चांगले आहे असं म्हणता येईल. तुम्हाला आत्ता कपडे मिळाले, घड्याळ मिळालं, केसाला तेल मिळालं, चप्पल बुटे मिळाली, पण तुम्ही जर आत्ता जर वागले नाही ना चांगले, आई वडिलांनंतर तुमचे हाल बघा काय होत. तुम्हाला सांगतो, तुम्हाला सकाळी 6ला उठावं लागेल आणि रात्री 11पर्यंत काम करावं लागेल, गाढव मेहनत करावं लागेल. तुम्हाला खरं सांगतो, तुम्हाला जर आता फॅन खाली बसायचं असेल, चांगले कपडे, कार, बंगला, गाडी पाहिजे आणि हे सगळं आपण करतो, तर आपल्याला एक चांगली बायको पण पाहिजे असेल ना, तर तुम्हाला आता बदलावं लागेल. मला खरं सांगतो, मुलींना सुद्धा तेच सांगेल. आजकाल बघा तुम्ही तर म्हणजे हा अनुभव सांगतो तुम्हाला, खरं सांगतो मी काय अजिबात ते आमच्याकडे बोलतच नाही. तुम्ही मुलीला बघायला जाल ना उद्या, तुमचं उत्पन्न किती आहे ते बघणार. ते बसतात, ते मुली विचारते बाबा याला पगार किती आहे, बाबा याला व्यसन आहे का. दिसण्याला महत्व नाही आहे. तुम्हाला परत एकदा सांगता, किंवा हाले चांगला दिसतो, हा मस्त बिल्डर आहे, हा मस्त जिम करतो, अरे नका, हे भानगड आत्ता करूच नका. तुम्ही दिसण्यावर काहीच नाही आहे. तुम्ही जर IPS IAS झाला ना, तुम्हाला IPS IAS बायको मिळेल. तुम्ही जर MBBS झालं तर तुम्हाला MBBSच बायको मिळेल. तुम्ही ज्या लेवलला काम करताल, ज्या लेवलला मेहनत करताल, त्या लेवलचंच तुम्हाला जीवनसाथी मिळणार आणि तुमचं जीवन सफल होईल. तर एक 5-10 मिनिटं सरांनी मला दिली, मी माझ्या पोटतिडकीने सांगतोय तुम्हाला. परत ह्या फालतूगिरी गणपतीत नाचतात, त्या तुमच्या त्या नवरात्रात नाचतात, त्या पोरांच्या नादी लागतात, तुम्ही नाचता, चुकीचं आहे. तुम्हाला काहीच नाही, वेळ नाही आहे तुमच्याकडे. आत्ता तुमचं करिअर करायचे दिवस आहे. ठीक आहे, तुम्ही हा जरी घेतलाय ना, आता ट्रेड तुम्ही घेतला, ठीक आहे, तुम्ही पण तुम्हाला अजून पण बदलता येतं. आपल्याला आता वयाची क्षमता सगळ्यांना वाढवली. तुम्हाला माहिती आहे ना, 39 का 38 आहे मागासवर्गीयांना आणि ओपनवाल्यांना 25 का 30 आहे. नक्की ते बघून घ्या. पण तुम्ही जर वयात असेल तर तुम्ही करू शकता, MPSC करू शकता, दुसरं काहीतरी करिअर करू शकता. आपल्याला काय काय वाटा आपल्याकडे उपलब्ध आहेत ते तुम्ही माहिती करून घ्यायचं. आता तुमच्याकडे सगळ्यांचा मोबाईल आहे का नाही, त्याचा उपयोग चांगल्यासाठी करा. आता हे आपण जे आईस मग मजा टाइमपास रोजचं यांचं रुटीन बद्दल जो कळवळा सांगितला की आपले वाढदिवस आपल्या खरंच आपण करून पाहू, त्याची सुरुवात आम्हीच शिक्षक लोक करतो आणि साहेबांना व्हिडिओ पाठवतो. अनेकदा असं होतं की आईवडील आमचे वाढदिवस साजरे करून जातात, पण अनेक शिक्षक आमच्या आईवडिलांचा वाढदिवस साजरा करतात. आमचे अभिजित सर आहे, आवर्जून सगळ्या घरातल्या सगळ्या सदस्यांचे वाढदिवस साजरे करतात, मित्रांचेही करतात. पण ज्या पद्धतीनं चव्हाट्यावरती ते तलवारबाजीचे कार्यक्रम असतात, ते साहेबांना त्याची चीड आहे आणि त्याची खरंच चीड असली पाहिजे. साहेबांना एकच सांगतो की विद्यार्थी शिक्षकांचं निरीक्षण करतात. ते इथं जेवढे आमचे निदेशक उभे आहेत साहेब, हे विद्यार्थ्यांना शिकवतात आमच्या इथं, पण स्वतः स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात. आत्ता या महिन्यामध्ये रेल्वेच्या विविध पदाच्या परीक्षा सुरू आहे. मग जेवढे निदेशक आहेत, आमचे काळे सर असेल, गिलबे सर असेल, मेश्राम सर असेल, दिगाडे सर असेल, इवन दहीकर सर आहेत, लांडे सर आहेत, आमचे जेवढे काय आहेत ते सगळ्यांचे पेपर लागलेले आहे. कोणाचा 26ला, कोणाचा भोपाळला, कोणाचा कुठं. म्हणजे आता मग आमचे विद्यार्थी त्यांचं निरीक्षण करतात. म्हणून तुमचे शब्द आमच्या इथे निदेशकांना, आमच्या विद्यार्थ्यांना लागू पडतात थोडेफार, की तुमच्या शब्दांच्या माध्यमातून ते खरे उतरणार. फक्त तुमच्या शुभेच्छा असू द्या आणि सगळेजण तुमच्या आमच्या प्राचार्यांनी
स्पर्धा परीक्षेचे पुस्तकही कॉलेजला आणून ठेवले की बा तू जसं तुम्ही म्हटलं की बा समाज सुधारक वाचला पाहिजे, तर त्या समाज सुधारकाचे पुस्तकं आहेत. फक्त विद्यार्थ्यांनी साहेबांच्या माध्यमातून ते घ्यावं एवढी अपेक्षा व्यक्त करतो. आणि तुम्ही जे मोटिवेशनल स्पीच दिलं त्याबद्दल तुमचे धन्यवाद या निमित्ताने व्यक्त करतो. असंच सहकार्य तुमचं असू द्या या निमित्तानं आम्ही एवढी इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. फार फार धन्यवाद. आता मिल्के सरांच्या आधी भंडारा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीलजी चव्हाण यांनी आता या सगळ्या विद्यार्थ्यांना एक चांगली शिकवण दिली. आणि आज गाडगे बाबा पुण्यतिथी निमित्त इथे एक कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. तसेच महानगरपालिका आणि SL औद्योगिक प्रशिक्षण केंद्राकडून संयुक्त विद्यमानाने ही एक रॅलीचं आयोजन केलं होतं. आणि गाडगे बाबांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. तिथून ती रॅली निघून शिवाजी चौक आणि इथं समता चौक आंबेडकर बाबा पुतळ्याला हार अर्पण करून भंडारा पोलीस स्टेशनमध्ये इथं हजर झाले. आणि इथले भंडारा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीलजी चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना चांगलं मार्गदर्शन केलं. तर आता आपण जाणून घेऊया मिल्के सरांकडून. 2 मिनटं करू. स्वर्गीय सुरेश पंतजी लांडे यांच्या जयंती आणि पुण्यतिथीनिमित्त आमच्या SL औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीनं दरवर्षी त्या सप्ताहांतर्गत आम्ही रक्तदान शिबिर असेल किंवा क्रीडा स्पर्धा असेल, सांस्कृतिक स्पर्धा असेल, त्या अंतर्गत आपण आमच्या SLITIच्या वतीनं 20 डिसेंबर संत गाडगेबाबा पुण्यतिथी बडनेरा शहरामधून शोभायात्रेचं आयोजन करत असतो. ज्याचं आता सादिकभाई तुम्ही बडनेरा न्यूज मंडलच्या वतीनं आताच सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांना पुतळ्याला हारार्पण, आमच्या सरांकडून तिथे शिवगर्जना आणि त्याचा समारोप म्हणून समता चौकामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हारार्पण आणि बडनेरा पोलीस स्टेशनमध्ये त्याचा समारोप, असं ते आमचं नियोजन असतं. खऱ्या अर्थानं ज्या महाराष्ट्रामध्ये स्वच्छतेचे जनक म्हणून वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबांच्या माध्यमातून ही जनसेवा त्यांनी आयुष्यभर केली, त्या जनसेवेचे उपकार म्हणून आमच्या प्रत्येकावरती गाडगेबाबांचे उपकार आहेत. आणि त्या उपकाराची फेड म्हणून आम्ही गाडगेबाबांची पुण्यतिथी साजरी करण्याचा दरवर्षी प्रयत्न करतो. फुल नाही फुलाची पाकळी समाजामध्ये एक संदेश गेला पाहिजे की आजही महापुरुषांची या तमाम विद्यार्थ्यांना गरज आहे. आमचा विद्यार्थी वर्ग आज या ठिकाणी कोणी कारंजाहून आहे, कोणी मलकापूरहून आहे, कोणी वाशिममधून आहे, सगळे शिक्षक वर्गही बाहेरून आहे. पण गाडगेबाबांचे विचार नित्यच आमच्या विद्यार्थ्यांमध्ये या निमित्तानं आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. आम्ही तुमचेसुद्धा सादिकभाई आभार व्यक्त करतो की सकाळपासून तुम्ही सगळ्या कार्यक्रमाचं आमचं एक मीडियाच्या माध्यमातून तुमच्या बडनेरा न्यूजच्या माध्यमातून त्याचं चित्रीकरण केलं आणि समाजामध्ये तो संदेश तुम्ही या माध्यमातून निश्चितच द्याल. परत एकदा संत गाडगेबाबा वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबांच्या पुण्यतिथीनिमित्त गाडगेबाबांना वंदन करतो, अभिवादन करतो आणि ही या गाडगेबाबांचा विचार सगळ्या समाजामध्ये प्रेरित व्हावा एवढीच इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय गाडगे. खूप खूप धन्यवाद. हे होते आमच्यासोबत अमोल मिल्के सर, ज्यांनी या कार्यक्रमाचं सगळ्यांच्या सहकार्याने आयोजन केलं होतं. आता तो कार्यक्रम इथं संपन्न झाला आहे. तर हे पाहू शकता आपण सगळे विद्यार्थी इथं एकत्रित आहे आणि शिक्षकगण आणि महानगरपालिकेचे काही अधिकारी कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी ज्यांनी की आज एक स्वच्छता रॅली काढून गाडगेबाबाची पुण्यतिथी साजरी केली. यासोबतच मी सादिक शाह बडनेरा मंडल न्यूज चॅनलसाठी कॅमेरामॅन मोहम्मद साकिबसह पाहत राहा बडनेरा मंडल न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. याच्यासोबतच साजिद शाह सोबत आहे. ठीक आहे. या लवकर निघा रे, त्यांना त्यांचा हेल्प करायचा काय ना सर, आपल्या लोक 2 मिनिटं येऊन जातो. एक आपल्या सगळ्या स्टाफचा आमच्या शेवटी फोटो टाकचा असा व्हिडिओ मध्ये सगळ्या स्टाफ